लेडीज जर असल्या तर धाराशिवची वाघीण म्हणून असं पाठीमागून बोलतात. मग मी त्यांच्याकडे असं बघितलं की ते पण माझ्याकडे हसतात. आणि विशेष म्हणजे मुलं काय करतात की लांब होतात आणि धाराशिवची वाघीण म्हणून ओरडतात करतात. मग मी त्यांच्याकडे असं बघितलं त्यांना वाटते बाबा ही खूप रागीट आहे काय की असं काहीतरी वाघीण म्हणजे आता वाघीण झ्याप टाकून येते की हल्ला करते आपलं असं वाटत. नमस्कार, मी रमाकांत हातगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आजच्या डिजिटल युगामध्ये आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेक तरुण तरुणी रील्सच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपलं नाव कमावत आहेत, आपलं ब्रँड निर्माण करत आहेत आणि घराघरात पोहोचत आहेत. तर अशाच एक धाराशिव जिल्ह्यातील धाराशिवची वाघीण म्हणून एक ब्रँड निर्माण केलेली आणि प्रसिद्धीस आलेली, प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली एक रील स्टार पूजा उर्फ पद्मजा देशमुख हिची आपण मुलाखत गेल्यावर तिला जे ग्लॅमर भेटलेला आहे, ग्लॅमर सहजासहजी भेटत नसतं. त्याच्या पाठीमागं संघर्ष असतो, संयम असतो आणि एक प्रवास असतो. तर त्याविषयी आणि तिच्या यशाविषयी, तिच्या संघर्षाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पूजा, नमस्कार आणि स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मला तर ओळखलं असेल तुम्ही धाराशिवची वाघीण. निश्चितच तुला बघितलं की सर्वांच्या लक्षात आलेलं आहे धाराशिवची वाघीण आहे. तर ह्या वाघिणीचा प्रवास कधीपासून सुरू, कधी झाला प्रवास, किती वर्ष झाली? म्हणजे मी हा प्रवास चालू करून इंस्टाग्रामच्या ह्याच्यामध्ये येऊन मी 2-3 वर्ष झाले. मग सुरुवात कशी झाली? मग असं दुसऱ्याच्या रील्स बघून का कोणी त्यासाठी मोटिवेट केलं, कोणी सांगितलं असं कर तसं कर? म्हणजे मला काय वाटलं माहितीये का, माणसाचं आयुष्य कसं एकच असते की बाबा आपण असं सामान्य जीवन जगण्यापेक्षा असं आपण काहीतरी मोठं नाव केलं पाहिजे किंवा आपण पण धाराशिवमध्ये आपण फेमस वगैरे झालं पाहिजे, आपली पण काहीतरी एक ओळख असली पाहिजे. म्हणजे असं मला दुसऱ्याच्या रील्स पाहून वाटायचं की बाबा हे एवढे फेमस आहेत, ते बाहेर गेल्यानंतर लोक त्यांना सेलिब्रिटी सारखं करतात, तर आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग मी असंच पाहून रील्स वगैरे चालू केल्या. मग मला पण प्रसिद्धी वगैरे भेटायली. मग मी असं नाव सर्च केलं की म्हणजे एखादं असं मला शोभल वगैरे, किंवा आपण महाराजांच्या महाराष्ट्रात राहताय म्हटल्यानंतर महाराजांची वाघीण म्हणून परत मी हे केलं. पण मला सांग, मग सुरुवातीला बऱ्याच आपल्या समाजामध्ये मुलापेक्षा मुलींना आणखी बंधन आहे, जास्त बंधन आहे, बाहेर यायचं नाही किंवा सोशल मीडियावर असं बऱ्याच गोष्टी. तर मग असं कुटुंबातून काही विरोधी झालं का सुरुवातीला, काय सहकार्य भेटलं, काय काय सांगते? सहकार्य म्हणजे मला सासू सासऱ्यांचा पण सपोर्ट आहे आणि नवऱ्यांचा पण सपोर्ट आहे. किंवा मी असं एखादा रील वगैरे पोस्ट केली की लोक बघायचे, त्यावर कमेंट करायचे, किंवा असं नवऱ्याला बाहेर गेल्यानंतर सांगायचे की बाबा तुझी बायको रील्स वगैरे बनवते करते. मग मी नंतर त्यांना काय करायचं, असं कोणी सांगितलं त्यांना विचारायचं, मग त्यांचं नाव वगैरे सर्च करायचं, मी परत त्यांना इन्स्टाला ब्लॉक करायचे. पता असं चालू. मग आता पतीचं बाहेर जर कोणी म्हटलं की तुझ्या बायकोचा रील पाहिला, आम्ही मित्र कंपनी बोलला, त्यावेळेस त्यांचं ऍक्शन काय असेल, रिॲक्शन? त्याला म्हणजे अभिमान वाटायचा का म्हणजे अपमान वाटायचा? नाही, म्हणजे पहिलं मी कसं छोटे क्रिएटर होते त्याच्यामुळे असं काही वाटत नव्हतं. पण आता अख्ख्या धाराशिव मध्ये मी असं कुठं चालले की माझी मेन म्हणजे पिवळ्या कलरची स्कूटी आहे, अख्ख्या धाराशिव मध्ये कुठंच नाहीये. ते लोक बघितल्यानंतर मी असं तोंडाला स्कार्फ वगैरे गॉगल घातल्यानंतर तरी पण लोक स्कूटीच्या कलरवरून ओळखतात. हो, ओळखतात. मग काय असं आता एक सेलिब्रिटी म्हणून मॅडम सेल्फी घ्यायचा किंवा फोटो करायचा असं? म्हणजे कसं माहितीये का, लेडीज जर असल्या तर धाराशिवची वाघीण म्हणून असं पाठीमागून बोलतात. मग मी त्यांच्याकडे असं बघितलं की ते पण माझ्याकडे हसतात. आणि विशेष म्हणजे मुलं काय करतात की लांब होतात आणि धाराशिवची वाघीण म्हणून ओरडतात करतात. मग मी त्यांच्याकडे असं बघितलं त्यांना वाटते बाबा ही खूप रागीट आहे काय की असं काहीतरी वाघीण म्हणजे आता वाघीण झ्याप टाकून येते की हल्ला करते आपलं असं वाटत. मग तुझा आता कुटुंबामध्ये वाघीण, धाराशिव वाघीण म्हणून तर ब्रँड झाला, नाव झालं, मग स्वभाव कसा आहे? असं वाघिणीसारखा सासूला इथे असं अंगावर जाणे असा स्वभाव कसा आहे? नाही, वास्तवात स्वभाव कसा आहे? नाव वाघीण म्हणजे आता मला समोरचा माणूस माझ्यासोबत जसा वागल तसं मी त्याच्यासोबत आहे. ते चांगलं बोलत तर मी चांगलं बोलते, ते वाकडत घेत तर मी त्या वाकडत घेते. घरी सासू सोबत हो, चांगलं आहे स्वभाव. कारण सासू सुनाचं म्हणजे जरा नाही, चांगलं जमतं. 36 आकडा असं समाजामध्ये किंवा आपण चित्रपटात मालिकेत बघतो, सासू सून म्हणजे जरा 36 आकडा असतो. तसं तुमचं 36 नाही आकडा, जमते चांगली. हो, जमतं. सासू सपोर्ट भेटते रील्स बनवायला. मग तुझा सगळ्यात जास्त व्हायरल झालेला रील्स म्हणजे असे गाणं निघालतो, तुझ्या मनाची मी राणी मी होईल, हा एक रील चालू होता. मग त्याच्यावर मी असं बसून ह्याच ठिकाणी मी तो व्हिडिओ हे केला, रेकॉर्ड केला आणि तो अपलोड केला. भरपूर व्ह्यूज आल्या. एका दिवसामध्ये 100 केला व्हिडिओ केला तो.
मी खूप खुशीमध्ये होते. मग मी थोडा दिवस तो स्टोरीला लावलं, एवढ्या व्ह्यूज आल्या तेवढ्या व्ह्यूज आल्या. नंतर परत मी ते कंटेंट चालू ठेवलं रील्सचं. मग परत भरपूर प्रतिसाद भेटायला लागला, फॉलोअर्स वाढले, व्ह्यूज वाढल्या. मग मला कसं नाही का छान वाटायला लागलं. आता पहिलं कसं ओळखत नव्हते लोक, आता बाहेर गेले लोक ओळखतात ना लगेच. ते धाराशिवची वाघीण आहे, मॅडम एक फोटो द्या, तेव्हा मला खूप भारी वाटतं. एक अभिमान आपण जे हो. काम करतोय म्हणजे आपल्याला पावती भेटली असं आहे. हो आणि कॉन्फिडन्स पण वरच्यावर हो. वाढत गेला. सगळ्यात जास्त व्हायरल झालेला रील हो कोणता? तो असं गाणे. आणि आता भरपूर आता सगळेच व्हिडिओ ना 1 दिवसामध्ये 1 लाखाच्या पुढं मिलियनला पोहोचलेत व्हिडिओ भरपूर. वाघिणीची झेप हो. चांगली सक्सेस झेप आहे. हो मला सांग असं बऱ्याचशाला काही शॉर्टला रील्सला क्रिएटर्सला काही ऑडियन्स असते, प्रेक्षक असते, ट्रोल करते, नको ते असं कमेंट करतात. तसं काय प्रसंग आले की ट्रोल नाही किंवा नाही असं? आजपर्यंत म्हणजे कसं माहितीये का, मी माझं बायो जे आहे ते पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं टाकलेलं आहे. त्याच्यामुळे धाराशिवची वाघीण म्हणून टाकते. तसं वाघिणीला आजपर्यंत तर कोणी असं फालतू वगैरे कमेंट नाही केली, ट्रोल वगैरे नाही येत करत. म्हणजे चांगलेच म्हणजे असं हे करतात. चांगलेच कमेंट आले. हो. एकतरी छत्रपतीचा फोटो बायो हो. छत्रपतीचा असल्यामुळं तिथं कोण धाडस करणार नाही. हो आणि पुन्हा अजून वाघीण आहे, वाघिणी हो. वाईट कमेंट करायचं धाडस करणार नाही. पण मग तुझ्यामध्ये एक रील्स बघितलं होतं काय, होळी निमित्त काय जाहिरातीचं ऑफर ठेवली होती आणि ऑफर संपली असं एक रील्स पाहिलं होतं. हो. तर ते काय होतं म्हणजे मला काय वाटतं बाबा, आपण पण मोठे होलेत, मग आपल्यासोबत दुसरं पण बाकीच्या लोकांना पण घेऊन मोठं व्हावं ना. मग त्यासाठी मी एक धाराशिवकरांसाठी खास करून ऑफर ठेवली होती की धाराशिव मधील जे काही छोटे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांची ऍड मी फ्रीमध्ये करणार आहे. मग मला काही जास्त लांब जाणं झालं नाही, त्याच्यामुळे मी तेच जवळपास शहरामधलेच हे केलं, त्यांची ऍड वगैरे केली, ते फ्रीमध्ये केली मी. आणि नंतर परत म्हटलं ते ऑफर संपली, आता पेड चालू आहे. मग असं जाहिराती पेड जाहिराती हो भेटतो मानधन. मानधन भेटते. हो काय वाटतं ती मानधन म्हणजे आपली प्रसिद्धी बी आणि हो. पैसा बी. हो. तो पैसा कमवल्यावर काय वाटतं? म्हणजे आपण स्वतःचा जेव्हा पैसा कमवतो तेव्हा आपल्याला भारीच वाटते ना बाबा, आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटायला, इकडून प्रसिद्धी भेटायली, इकडून पैसे भेटायले. बरेच लोक नुसतं बघण्यात दिवस घालवते. आपण ते म्हणजे दुसऱ्याला दाखवतो आपली प्रसिद्धी आणि पैसे पण. इकडं युट्यूब आणि फेसबुकला रील्स शॉर्ट आहे का आयडिया आहे माझं तिकडं काम करतो नाहीये. म्हणजे फेसबुक तर नाहीये माझं, युट्यूब आहे. युट्यूबवरती आहेत थोडे फार सबस्क्रायबर. जास्त मी युट्यूबला नाहीये, जास्त इन्स्टालाच आहे. आता इन्स्टाला कोणता ट्रेंड चालू आहे, कोणत्या ह्याच्यावरचे शॉर्ट सध्या चालतात? म्हणजे आता सध्याला ट्रेडिंग मध्ये ते नसरापूर बलात्कार प्रकरण चालू आहे. त्या विषयावर बरेच एखादा शॉर्ट रील्स शॉर्ट ह्याला म्हणतात युट्यूबवर हो. शॉर्ट आणि इन्स्टाला रील्स Reels, हो. तर रील्स व्हायरल होण्यासाठी काय काय मेथड वापरलं की व्हायरल कोणता रील व्हायरल होईल? म्हणजे मी तर माझं तर हे आहे, म्हणजे नाव आहे धाराशिवची वाघीण. मी पहिले त्याच्या खाली कॅप्शन टाकते, नंतर परत आपण ज्या भागामध्ये राहतो तिथं हॅशटॅग करून त्या एरियाचं नाव वगैरे टाकते, आपल्या जिल्ह्याचं नाव टाकते, धाराशिवची वाघीण एवढे. म्हणजे आता इंस्टाग्रामला कंटेंट राहिले ना 5 हॅशटॅगचं, त्याच्यामुळे आपण जास्त टाकू शकत नाही. भविष्यात अजून काय विचार आहे, काय करावं किंवा इंस्टाग्रामवर यशाचं शिखर घातले, हो. इंस्टाग्रामवर वाघीण झाली, जिल्ह्याची वाघीण झाली. अजून भविष्यामध्ये काय महाराष्ट्राची वाघीण व्हावं किंवा अजून असं काय स्वप्न आहे? म्हणजे मला तर वाटतं अजून 50% नाव कमवले, अजून 100% कमवावं, म्हणजे प्रसिद्धी भेटावी, करावी. बाहेर गेलो तर लोकांनी सेलिब्रिटी सारखं करावं. मॅडम एक फोटो बस. निश्चितच धाराशिवची वाघीण जरी ब्रँड असला तरी इंस्टावरचे जे फॉलोअर्स किती आहेत सध्या? माझे आता सध्या फॉलोअर्स 26,000 आहेत. 26,000 हो. 26K. हो तर हे काय फॉलोअर्स धाराशिव जिल्ह्यातलेच असतात असं नाही, पूर्ण चौकडले. महाराष्ट्राचे हो, कुठलेही असू हो, शकतात. त्यामुळं ही धाराशिवची वाघीण धाराशिवची मर्यादित नाही राहिलेली, हो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिली. तर हळूहळू महाराष्ट्राची वाघीण मला काहीतरी असं ब्रँड नवीन निर्माण करायला पाहिजे काहीतरी. मला एक सांग, बरेच पालक लहान मुलांना पाहण्यामुळं मुलं बिघडतात असं म्हणतात, त्याबद्दल तुझं काय मत आहे? तू तर क्रिएटर आहेस, रील स्टार आहेस. म्हणजे त्या मुलांना मला एकच सांगायचंय की त्यांच्या घरच्यांना काय वाटते बाबा ही मुलं रील्स बघतात, दिवसभर मोबाईल मध्ये असतात, मोबाईलमुळे मुलं बिघडले. पण त्या मुलांना पण समजायला पाहिजे की आपण ते रील्स बघतायत, व्हिडिओ बघतायत किंवा सोशल मीडिया बघतायत,
त्याच्यामधून आपण काय घेतलं पाहिजे काय नाही, किंवा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठला असला पाहिजे, हे आपल्या हातामध्ये आहे ना. नाही पण लहान मुलं असतात, त्यांना समजत नाही काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. हो क्रिएटरला समजायला पाहिजे मुलाला काय द्यायचं, व त्यांना त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, आपल्या बुद्धीला चालना मिळावी, किंवा शैक्षणिक ह्याच्यातले तसलेच रील्स जर बनवले तर म्हणजे नुसतं मनोरंजन नाही, त्यांना एक बुद्धीला चालना मिळावी असे रील्स बनवले तर निश्चित त्या मुलांना फायदा होईलच. हो पण तसे रील्स व्हायरल होतील का नाही सांगता येत नाही. व्हायरल होणं बी महत्वाचं आहे ना. हो. त्याचा दोन्हीकडून तेच प्रसंग आहे. तुझ्या मला सांग, तू जॉब काय करते, बिझनेस का म्हणजे उद्योग काय करतो, तुझा उद्योग काय असतो? उद्योग म्हणजे मी एका कॉलेजवर शिक्षक आहे. शिक्षक असल्यामुळे कॉलेजवर शिक्षक आहे? हो शिक्षक आहे. मग आता शिक्षक आहे ती ड्युटी करत रील्स बनवून हो वेळेचं मॅनेजमेंट कसं? मॅनेजमेंट म्हणजे सकाळी मला घरातून 10 वाजता जावं लागते, नंतर कॉलेजून आल्यानंतर 5 वाजता, किंवा वाटतं बाबा आज 2 दिवस झाला रील्स नाही टाकली, लोक म्हणतात लगेच, जे पब्लिक आहेत सोशल मीडियावरचे म्हणतात वाघिणीची रील्स नाही आली. मग मी काय करते, हा बाबा कमेंट येत असते. हो कमेंट येतात, आज कसं काय नाही टाकले रील्स. मग त्याच्यामुळे मी काय करते, परत साडी वगैरे घालते, तयार होते, इथं आरसा आहे याच्या समोर एक रील्स करते, मग टाकते 2 दिवसाला एक, म्हणजे जसं मला वेळ भेटेल मी तसं रील्स टाकते. बरं, रील्स टाकायचं असं टायमिंग काय फिक्स टायमिंग आहे का, की याच टायमिंगला रील्स टाकला पाहिजे? म्हणजे पहिलं मला तसं वाटायचं की काही लोक असं व्हिडिओ बनतात की रील्सचा टायमिंग असला पाहिजे, सकाळी 7 ते 8 टाकला असला पाहिजे, किंवा दुपारी 12च्या टायमिंग मध्ये लंच ब्रेक वगैरे होते. परत नंतर काही म्हणतात की 5 ते 6. मग मी ते स्टेप फॉलो केले, पण तसं ते व्ह्यूज पण गेल्या. आणि नंतर परत मी एक दिवशी म्हटलं बाबा हे खरं आहे का. मग रात्रीच्या मी एक ते नसरापूर बलात्कार प्रकरण होतं ना, त्यात मला ते लहान मुलीवरती अत्याचार झाला, एक 65 वर्षाच्या म्हाताऱ्यानं बलात्कार केला, तिची दगडाने ठेचून हत्या केली. ते बघून मला खूप वाईट वाटलं, माझ्या डोळ्यामध्ये पाणी पण आलं. मग मी रात्री उठले 1 वाजता, कॉलेजून आलते, खूप दमले होते, त्या दिवशी माझा पेपर होता. मग मला वाईट वाटलं, मग मी उठले 1 वाजता व्हिडिओ केला आणि 2 वाजता अपलोड केला. तर सकाळी बघूच तर तो 50,000ला गेला. म्हणजे मला वाटलं की बाबा इंस्टाग्रामला रील्स टाकायचं त्याचं काही टायमिंग वगैरे नाही. काय नाही, हो तर विषय काय आहे, ट्रेंड काय आहे हो, ते महत्वाचं. म्हणजे ट्रेंड असला ना तो व्हिडिओ व्हायरलच होते कसा पण. पण मला सांगा, तो कॉलेजवर लेक्चरर आहे, हो कॉलेजवर गेल्यावर एक रील स्टार म्हणून हो समजा स्टुडंट असतील किंवा इतर स्टाफ, त्यांना काय वाटतं तिथं कसं प्रसंग कसा कॉलेजवर? म्हणजे आता कॉलेजवरती गेलते मी पहिल्या स्टार्टिंगला, सगळ्यांना वाटलं ते मयूर उत्तेकर एक आहे, त्यांना वाटलं ते डान्सरच आले की आपल्या कॉलेजवरती. पण नंतर त्यांना कळे की धाराशिव वाघिणी ते रील स्टार आहे. मग लोक माझी नंतर परत तिथे सगळेजण विद्यार्थी स्टाफ वगैरे माझी आयडी सर्च वगैरे करायला लागले. ते म्हटले वाघिणी, मग त्यांनी मला नंतर फॉलो वगैरे केलं. मग म्हटले बाबा टॉपचे धाराशिव मध्ये. मग त्यांना कसं अभिमान वाटतंय ना, बाबा आपल्या कॉलेजवरती एवढी फेमस आहे. काही म्हणजे बाहेरून लोक जाणारे, रोडवरून जाणारे धाराशिव वाघिणी म्हणतात. मी त्यांच्याकडे असं करून बघितलं ते घाबरते, बापरे आता काय म्हणते का काय बोलते का असं. वाघिणीची भीतीच असते, वाघिणीची दहशत असते. अरे कॉलेजवर तुला शोधा एक अपमान वाटत असेल. आणि इतर स्टाफ पेक्षा, इतर लेक्चरर पेक्षा तुझ्याविषयी एक सगळं विद्यार्थ्याच्या म्हणा किंवा स्टाफच्या एक वेगळी इज्जत असेल, एक स्टार म्हणून. लेक्चरर आहे आणि स्टार आहे, तुला पण जरा मग अभिमानच वाढत असेल. लोक आपुलकीनं चौकशी करणार किंवा फोटो काढूया म्हणणार. तर बरं, भविष्यामध्ये अजून काय नियोजन? म्हणजे माझं स्वप्न एवढंच आहे की बाबा आयुष्यामध्ये आपला माणसाचा जन्म एकदाच असतो, आपण काहीतरी नाव मोठं केलं पाहिजे, कमवलं पाहिजे. बाबा देशमुखांची सून आहे म्हणजे असं म्हणतात लोक, धाराशिवची वाघीण आहे. हो, महाराष्ट्रामध्ये पाटील आणि देशमुख हे 2 नावाशी ती महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे. आणि तो बी देशमुख आहे आणि धाराशिवची वाघीण म्हणून तर ते आपल्या जिल्ह्यावर तर सध्या आणि महाराष्ट्रात मनावर, घराघरातल्या लोकांच्या मनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य करत आहे. निश्चितच आमच्या चॅनलकडून तुला हार्दिक शुभेच्छा. तुझ्या भावी वाटचालीस तुझं अशीच ग्रोथ हो या अपेक्षा व्यक्त करू. तुला इथून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. तर आपण पाहिलं, ही होते धाराशिवची वाघीण पूजा उर्फ पद्मजा देशमुख. हिचं रील्स मधून जे स्टार झालेलं आहे, घराघरात पोहोचलेली आहे, धाराशिवची वाघीण म्हणून ब्रँड निर्माण केला. तर तिचा संघर्ष, तिचा संयम आणि तिचा प्रवास आपण जाणून घेतला. आम्ही नेहमीच नवीन घडामोडी, नवीन बातम्या, नवीन अपडेट आणि ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचत असतो. आणि ज्यांनी शून्यातून यश निर्माण केले, शून्यातून विश्व निर्माण केले, त्याच्या यशोगाथा आम्ही आपल्या चॅनलवर दाखवत असतो.
तर अशा नवीन नवीन अपडेट, नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि या धाराशिवच्या वाघिणीसाठी आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मी रमाकांत हाजगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.